ज्याची आवड आहे ते चांगल्या रत्नांना मुक्त. आताच आपण 2 चॉकलेट हिरोंना मुकलेलं होतं असं चिटणीस सर सांगतात, त्यामुळे ते खरंच आहे. पटवर्धन सर आणि कुपर इंडस्ट्रीच्या वरिष्ठ फळीचे नेतृत्व करणारे नितीन देशपांडे, ते गाणारे डॉक्टर आहेत. हे पुणेकरांसाठी मोठंच वेगळं आहे आणि ते गात असल्यामुळे ते त्यांच्याकडे येणारे जे पेशंट आहेत ते नक्की बरं होऊन पुढे आनंदानेच गात राहत असतील ही आम्हा सगळ्यांना खात्री आहे. पार्श्वगायक मुकेश किंवा तलत महमूद यांचे आवाज इतके वेगळे होते, वैशिष्ट्यपूर्ण होते की ते त्या पद्धत तो योग आज बाबर विजय साबळे यांच्यामुळे आपल्याला आला. किती छान गाणी त्यांनी गायली आणि अर्थातच पटवर्धन सर, शेरकर आणि शेरकर मॅडम, पोतनीस मॅडम यांचेही आवर्जून सगळ्यांनाच भरभरून या ठिकाणी दाद मिळालेली आहे. गाणारे डॉक्टर जसे आहेत तसे साहित्याचे डॉक्टर या ठिकाणी आहेत. एक नाही 3 मी म्हणेन. डॉक्टर आमचे स्नेही प्राध्यापक डॉक्टर संदीप सागळे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गाजवणारे आज पण डॉक्टर श्रीपाद सबनीस, त्यानंतर डॉक्टर दिलीप गरुड आणि त्याच डॉक्टरांच्या साहित्यिक डॉक्टरांच्या मालिकेत नक्की पुढे लवकरच झळकणारे नितीन देशपांडे सर या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. आणि ही मैफल चिटणीस सरांच्या पुढाकाराने होते. म्हणजे किती आज आपल्याला खरंच भाग्य आहे सगळ्यांचं की सातारातले हे गुणवान ग्रुप हा पुणेकरांसमोर आणि मध्यवर्ती ठिकाणी की जे मृणाल जैन यांनी कल्पकतेने सगळं हे केलेलं आहे त्या ठिकाणी इतर वेळेला शब्दांची मैफल रंगलेली मी ऐकलेली आहे सबनीस सरांची, आणि या सुरांची मैफल या ठिकाणी होते. आणि तुम्ही मोकळेपणाने सगळेजण दाद देत आहे आणि चिटणीस सर पुणेकरांची दाद मिळालेली आहे, ती सर्वात महत्वाची आहे. म्हणजे पुण्यात जे मान्य होतं, स्वीकारलं जातं ते पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात जातं आणि तसाच गुणवान कलाकारांचा. म्हणजे माझ्याकडे शब्द नाही. शेरकर सर, बाबर सर, पटवर्धन सर आणि शेरकर मॅडम आणि पोतनीस मॅडम आणि उत्तम सूत्रसंचालन सुद्धा त्या जे करतायत. आता काळ बघा तो 1900 म्हणजे सुरुवात त्यांची झाली शंकर जयकिशन 2-3 मिनिटात, कारण सगळेजण मला खात्री आहे आपल्याला सर्वांना विनंती की बेसुरा किंवा असे शब्द ऐकताना उपस्थितीवर परिणाम होऊ देऊ नये, कारण खूप आणखीन गाणी सुरेल यांच्याकडनं आपल्याला ऐकायची आहे. 1949 मध्ये ह्या जोडीचं आगमन झालं शंकर जयकिशन आणि त्यावेळेला अनिल विश्वास, नौशाद, एकेहून एक दिग्गज खेमचंद प्रकाश, हुस्नलाल भगतराम ही जोडी त्या ठिकाणी होती. आणि ज्या चित्रसंस्थेतून यांनी सुरुवात केली ती आरके संस्था, त्याचा तर पहिला पिक्चर आधीच येऊन गेला होता आग या नावाचा. राम गांगुलीनी त्याचं संगीत दिलं होतं. पण राज कपूरनी ह्या 2 नवीन कलाकारांवर विश्वास टाकला. हे किती मोठी गोष्ट असते बघा. म्हणजे जोरी पण तसाच लागतो त्या क्षमतेचा की रत्न कोण आहे ते ओळखणार. नाही तर आग नावाचा पिक्चर जो होता त्याची गाणी गाजलीच होती. मुकेश होता त्या पिक्चर मध्ये, शमशाद बेगमची गाणी होती आणि आघाडीचे कलाकार होते, कामिनी कौशल, राज कपूर हे सगळेजण. तरी सुद्धा बरसात मध्ये राज कपूरनी शंकर जयकिशन यांना संधी दिली. 1949 मध्ये हा चित्रपट पडद्यावर झळकला आणि जणू हिंदी चित्रपट संगीतामध्ये एक प्रकारची क्रांती झाली की वाऱ्याची झुळूक, जुनं सगळी जळबट काढून टाकणारी, जुनाट एक ज्याला आपण म्हणू संगीताचं संथ प्रवाह त्याला खळाळता करणारं असं सगळं बरसात मधून इतकं अचानक श्रोत्यांसमोर आणि प्रेक्षकांसमोर आलं की ते अविश्वसनीय तर ठरलं. पण लोकांवर त्याची इतकी जादू झाली की अनेक वर्ष शंकर जयकिशन आणि हिंदी चित्रपटाचे प्रेक्षक आणि हिंदी चित्रपटाचे श्रोते एक अतूट समीकरण असं झालं. मी ज्याला म्हटलं की प्रवाह कसा पुढे केला, म्हणजे वाऱ्याची झुळूक यावी त्याच्यातच गाणं आहे हवा में उडता जाए बरसात मध्ये.
मला वाटतं पहिलंच गाणं बरसात चित्रपट जेव्हा सुरू होतो त्यावेळेला पहिल्यांदा आपल्या कानावर पडतं ते दृश्य आणि ते सूर लता मंगेशकरांचे, ते यांचे शंकर जयकिशनचे सगळे हे होते म्हणजे. आणि मोहम्मद रफी, मुकेश आणि लता मंगेशकर हे पहिल्या चित्रपटामध्ये म्हणजे बरसातमध्ये जे स्वर त्यांना लागले शंकर जयकिशन यांना, आणि त्यांनी शेवटपर्यंत या संगीतकार जोडीची साथ केल्याचं आपल्याला दिसून येईल. चित्रपट जर यशस्वी व्हायचा आहे तर शंकर जयकिशन हवे ही अट झाली, हे समीकरण घडलं. आणि इतकं की अनेक ज्यांना चित्रपटात नायकाची भूमिका करायची आहे, ज्यांना पडद्यावर झळकायचंय, गुण आहेत पण बाकी कोण संधी देत नाही, तर ते असे कलाकार त्यांच्या घरात जाऊन बसायला लागले, तासन तास घराबाहेर थांबायला लागले आणि त्यांना विनंती करायला लागले किंवा मला लोक संधी द्यायला तयार आहेत पण तुम्हीच संगीत त्याचं दिलं पाहिजे. त्याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. मनोज कुमार हरियालीवर रास्ता, त्याच्यामुळे शंकर जयकिशननी होकार दिल्यामुळे मनोज कुमार नायक त्या चित्रपटाचे बनले. जुबिली स्टार राजेंद्र कुमार यांच्याबद्दल तर आपण ऐकतोच की शंकर जयकिशन आणि राजेंद्र कुमारचे चित्रपट. इतर वेळेला म्हणजे मोगले आझम किंवा मदर इंडिया सारखे तुरळक चित्रपट तुम्ही सोडून द्या, पण गाणी सुरू झाली की त्या तालात प्रेक्षकांचे पण दाद त्याला मिळणं थिएटरला, आणि गाणी संपल्यावर प्रेक्षक बाहेर जायचे, काही सिगारेट असेल किंवा आणखीन काही याच्यात, आणि गाण्याला ते त्या ठिकाणी असायचे. तर ही ताकद शंकर जयकिशनच्या संगीताची होती. आणि एक महासागर, एक मोठा खजिना, किती वैविध्य. चोरी चोरी सारखा चित्रपट घ्या की ज्यांनी आता पंछी बनू ते गाणं सादर केलं, म्हणजे एक शास्त्रीय संगीतावर आधारित रसिक बर्मा त्या चित्रपटात एक लोकगीताच्या अगदी ज्याला प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल असं पहिलंच गाणं, टिंब टिंबा टिंबा काहे करे अचंबा, ते नावेतलं होडीतलं गाणं, नौकेतलं गाणं, हे म्हणजे किती विविधता. रसिक बर्मा या गाण्याची तर बरोबरी अनेक म्हणजे संगीतकारांच्या अनेक पिढ्यानंतर येऊन गेल्या, पण कुणाला ती करता आली नाही. मेहबूब खान यांच्यासारखा निर्मात्याला इच्छा व्यक्त करायला लागली लता दीदींना की मला ते गाणं ऐकायचंय तुमचं, आणि नंतर ते हॉस्पिटलमध्ये असताना, म्हणजे इतकी त्या गाण्याची सगळी उंची आपल्याला पाहायला मिळते. आणि योजकता किंवा कल्पकता माणसाची किती असेल तर जिस देश में गंगा बहती है याच्यासारखा एक दरोडेखोरांच्या आयुष्यातला चित्रपट किंवा बूट पोलीस सारखा चित्रपट की ज्याच्यात संगीताला वाव आहे किंवा नाही हा प्रश्न पडावा, पण दोन्ही चित्रपट संगीतमय होतात, हेच एक फार मोठं गोष्ट सगळी या ठिकाणी होती. आणि ती शक्ती शंकर जयकिशनची होती. शंकर यांना जयकिशन अतिशय मुलासारखे होते, पण आपलं रसिकांचं किंवा श्रोत्यांचं दुर्भाग्य असं की अकालीच जयकिशन गेले आणि त्यानंतर सगळी उतरती काळा त्या सगळ्या ह्याला लागली. शंकर वारीचा सगळा कालखंड आहे म्हणून शंकर या ठिकाणी पुण्यामध्ये वारीसाठी यायचे आवर्जून. आळंदीपासून पायी बराच टप्पा ते गाठायचे, हे वेगळे पण होतं. आणि एका दिवशी अचानक सगळ्यांना कळलं फिल्म इंडस्ट्रीला की शंकर गेले. तर आपल्याला अनेकांना माहितीये, जाणकारांना तर माहितीये की त्यांचा मृत्यू तसा नैसर्गिक नव्हता असंच म्हणतो. जरी त्यांच्या हातात चित्रपट असतील नसतील, पण उत्तरार्धात ही शोकांतिका राज कपूर पासून सगळेजण हादरून गेले की अरे त्यांचे अंत्यसंस्कार पण झाले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या कुटुंबियांनी ते कसं तरी कळवण्याची थोडीशी तसदीक घेतली आणि जगाला कळलं की शंकर गेले. जयकिशन आधीच गेले होते, पण येणाऱ्या अनेक पिढ्या, अनेक वर्ष आपण त्यांच्या संगीत रचना सतत ऐकत राहणार आहोत आणि तो आनंद कायमचा आपल्याला मिळत राहणार आहे. आपल्याला मिळाला, आधीच्या पिढ्यांना मिळाला आणि पुढच्या पिढ्या देखील या सगळ्या सुरावटींवर कायम लुब्ध राहतील याची मला खात्री आहे. धन्यवाद.